आपल्याला पाहायला मिळणार आहे ती म्हणजे जे आदिमानव जे होते तर ते ज्या ठिकाणी राहायचे अशा प्रकारातले शेल्टर्स बाहेर मिळणार आहेत. पण असं काही विशेष काही असं बघायला मिळेल असं काही नाही आहे. पण जो रस्ता जो आहे तो सुंदर आहे तिथे. सुदैवानं आज पाऊस नाही आहे असं दिसतंय. पण जरी पाऊस जर का असला तर आपल्याला दुसरा पर्याय नाही आहे. जर ज्यांच्याकडे रेनकोट किंवा छत्री आहेत ते थोडेफार वाचतील, अदरवाईज भिजायला लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे पाणी अजिबात मिळणार नाही कुठंच. पाणी व्यवस्थित जपून वापरा. आणखीन गडबडीत भरपूर पाणी एकदम पिऊ नका. थोडं थोडं पित राहा. प्रत्येकासाठी ग्लुकॉन-डीचा एक पॅक माझ्यापाशी आहे. तर आता तुम्ही पहिल्यांदा घेऊन टाका आपापल्यापाशी. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांनी एकत्र राहायचं आहे. कारण जरा पुढे गेल्यानंतर मोबाईलला रेंज नाही आहे अजिबात कुठल्याच. त्यामुळं आणि आपण काय पहिला 1-2 डोंगर क्रॉस केले की त्यानंतर आपल्याला कळणार पण नाही की आपण नेमकं कुठल्या दिशेला आहोत. आता सुरुवातीला अप्रोच करताना लक्षात येते की असे समोर डोंगर दिसते काय, परंतु एकदा आत गेल्यानंतर लक्षात येत नाही. मग एखाद्या ठिकाणी चुकलं तर मग अडचण निर्माण होईल. म्हणून एकत्र राहायचं. कारण प्रयत्न असा आहे की 2 शेल्टर बघून त्या पलीकडे एक तळा आहे असा एक अंदाज आहे. तिथपर्यंत पोहोचायचं आपला आता प्लॅन आहे. तर आपण 4 तास लागतील 3 तास लागतील पोहोचायला. सावकाश चालायचं.